माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम आहे, पण त्यांची अटक टळलेली आहे। मात्र याची राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल? नक्कीच एक मोठा राजकीय धक्का म्हणावा लागणार आहे, कारण की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा देखील झालेला पाहायला मिळतो। कारण की माणिकराव कोकाटे हे मंत्री होते, राष्ट्रवादीचा हा दुसरा मंत्री आहे ज्याचं आमदारकी जाताना पाहायला मिळते। कारण की ह्या अगोदर अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झाले, त्यामध्ये धनंजय मुंडे यांना खरं तर राजीनामा द्यावा लागला। आता हा दुसरा राजीनामा आहे, तो देखील राजीनामा द्यावा लागलेला आहे कोर्टाकडून। या सगळ्या संदर्भात देखील विचारणा झाली की माणिकराव कोकाटे सध्या कुठल्या पदावर होते। त्यावेळेस देखील त्यांच्या वकिलाकडून सांगण्यात आलं की माणिकराव कोकाटे यांच्याकडे 2 खाती होती, ते म्हणजे प्रामुख्याने क्रीडा खातं आणि अल्पसंख्याक खातं, हे 2 महत्त्वाची खाती माणिकराव कोकाटे होती। या सगळ्या संदर्भातले आत्ताचं स्टेटस काय आहे ह्या देखील कोर्टाकडून विचारण्यात आलं। त्यावेळेस देखील आहे ते कोर्टाला स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांच्या ह्या दोन्ही खात्याची जबाबदारी आहे ती खरं तर दुसऱ्याला दिलेली। या सगळ्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।